नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीच्या पार्ट 3 मध्ये. ऑलरेडी 2 पार्ट पब्लिश केलेले. त्याच्यामध्ये हाय रिस्क लो रिस्क स्ट्रॅटेजी काय आहे हे तुम्हाला सांगितलेले. सर्व प्री डिफाईन्ड स्ट्रॅटेजी आहे आणि हे स्ट्रॅटेजी ट्राय करून तुम्ही प्रॉफिटमध्ये नक्की होऊ शकता. त्याच्यासाठीचे काय काउंशन्स आहे, काय तोटे आहे हे पण सांगितलेले. अपस्टॉकचं जर तुमचं अकाउंट नसेल तर पहिल्यांदा अपस्टॉकचं अकाउंट काढून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हे अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ऑप्शन चेन ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस आणि स्टॉक मार्केट बेसिकचे कोर्सेस अगदी मोफत. ओके, हे जर अकाउंट काढलं तर तुम्ही त्या गोष्टी पण व्यवस्थितपणे शिकू शकता. 15 दिवसाचा हा कोर्स आहे, प्रोफेशनल कोर्स आहे. आता या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कधी शेअर मार्केट खाली असतं, कधी वरती असतं. त्यावेळेसच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बघून झाले. पण ज्यावेळेस शेअर मार्केट न्यूट्रल असतं म्हणजे साईडवेज असतं, आणि साईडवेज पण कसं अगदी रेंगाळलेलं, म्हणजे तिथे फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही, या टाईपचं जेव्हा असतं तेव्हा नेमकं करायचं तर काय करायचं. ओके, मग यासाठी आपण बघणार आहोत न्यूट्रल जेव्हा मार्केट असतं त्यावेळेच्या स्ट्रॅटेजी. तर यासाठी जायचं आपल्याला सगळ्यात पहिले ऑर्डर्सवर. या ठिकाणी बघा मायलेज दिसतं, इथे ऑर्डर्स दिसते. ऑर्डर्सवर मी क्लिक केलंय. ऑर्डर्सवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असं येईल जिथे तुम्हाला काहीच दिसत नसेल, परंतु वरती चेक करू शकता रेग्युलर, म्युच्युअल फंड, बास्केट, जीटीटी आणि स्ट्रॅटेजी. ओके, स्ट्रॅटेजीवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्यामध्ये ट्रेडिंग करायची, फॉर एक्झाम्पल निफ्टी 50त करताय तुम्ही किंवा बँक निफ्टीत करताय, कुठेही करत असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते विचारतं तुम्हाला की तुम्हाला काय वाटतं निफ्टी 50 या आठवड्यात कुठे असणार, खालीच असणार आहे की वरती असणार आहे. तर तुम्ही सांगितलं नाही, मला वाटतं की या आठवड्यात तर न्यूट्रल असणार आहे. या स्ट्रॅटेजी ऑलमोस्ट सगळ्या नाही का एका हप्त्याच्या आहे. हप्त्याच्या म्हणजे कसं, एक आठवडा तुम्ही होल्ड करू शकता अशा स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला जर इन्स्टंट स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मी ऑप्शन चेन, अपस्टॉक ऑप्शन चेन ॲनालिसिस सांगितलंय. आपल्या चॅनलचं नाव टाका आणि यूट्यूबवर पुढे ऑप्शन चेन, अपस्टॉक ऑप्शन चेन असं सर्च करा किंवा डायरेक्ट व्हिडिओमध्ये जाऊन सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. तिथे तुम्ही वन डेचं, तुम्हाला जर वन डे ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग करायचे असले तर मिळू शकते. आता न्यूट्रलवर मी क्लिक केलं. न्यूट्रलवर या ठिकाणी बघा इथे फंड नेहमीच जास्त लागतो न्यूट्रलवर. ओके, 58,000, 60,000, 61,000. आणि आपण ज्या बाकीच्या स्ट्रॅटेजी बघितल्या होत्या ना बुलिश किंवा बेरिशवर, तिथे अतिशय कमी लागतो, 31,000, 29,000. आता आणखी एक दाखवतो बेरिशवर, 29,000, चला 26,000. मी कुठेतरी एक 6-7 हजाराचा बघितला होता, 14,000 ही होती ती. ओके, तर या ठिकाणी लो रिस्कच्या ज्या स्ट्रॅटेजी आहे त्या कमी पैशाच्या आहे, हाय रिस्कच्या अवेलेबल नाही आहे. ओके, न्यूट्रल मार्केट आहे. न्यूट्रल मार्केटमध्ये थोडा पैसा जास्त लागतो, परंतु त्याचा फायदा असा असतो की त्या ठिकाणी तुमच्या प्रॉफिटचे जे चान्सेस असतात ते जास्तीत जास्त असतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी जर इथे क्लिक करतोय, काय मला पैसे किती लागणार आहे, 61,000 लागणार आहे. माझा मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार आहे, 7,622. आणि मॅक्झिमम लॉस होऊ शकतो 4,877. हा लॉस आणि प्रॉफिट कसा होऊ शकतो, एक्सपायरीच्या दिवशी माझं कशा प्रकारे ट्रेडिंग होऊ शकते, हे याच्यात बघायचं असलं तर इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसते या ठिकाणी बघा ट्रेड डिटेल्स. या स्ट्रॅटेजी अंतर्गत तुम्ही काय करणार आहे, एक कॉल विकत घेणार, एक पुट विकत घेणार, एक कॉल सेल करणार आणि एक पुट सेल करणार. ओके, आता तुमच्या मनात प्रश्न असेल कुठला कॉल सेल करायचा, कुठला कॉल बाय करायचा, याची तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाहीये. स्ट्राईक प्राइस कुठली निवडायची हे पण तुम्हाला बघायची गरज नाहीये. आता आपण काय करू, याच्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर हे बघा इथे काय सांगतंय, 22,300चा कॉल आम्ही विकत घेणार, त्याचा प्रीमियम 47 रुपये. 21,700चा पुट आम्ही विकत घेणार, त्याचा प्रीमियम आहे 32 रुपये. ओके, आता 22,050चा आम्ही जो कॉल आहे तो सेल करणार, प्रीमियम पण 143 रुपये. आणि 21,950चा पुट आम्ही सेल करणार, ज्याचा प्रीमियम आहे 55.80 रुपये. आता एवढे सगळे करत असल्यावर तुम्हाला 61,000च्या आसपास फंड लागेलच ना. परंतु आणखी एक बघा, जर निफ्टी सध्या किती आहे, 22,023. ओके, जर निफ्टी 22,023 आणि 22,050च्या मध्ये राहिली तर तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट किती होऊ शकतो, 7,622. आणि जर निफ्टी 21,700 किंवा 22,300च्या वरती गेली तर तुमचा प्रॉफिट लॉस राहू शकतो 4,877. ओके, आता या ग्राफवर मध्ये क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की निफ्टीची स्ट्राईक प्राइस किती दिलेली, 22,023 सध्याची ती आहे. मी थोडंसं वरती जातोय. इथे जेव्हा मी वरती जातोय तुम्हाला एक लक्षात येईल, 21,827 जर असेल तर माझा
एवढा प्रॉफिट आहे, टेक होम म्हणजे घरी घेऊन जा प्रॉफिट, ओके, किंवा एवढा प्रॉफिट होऊ शकतो. इथे जी हिरवी लाईन दिसते ना, हिरवी लाईनच्या मध्ये कुठे जरी म्हणजे 22,202 आणि 21,797 मध्ये जर निफ्टी प्ले होत असेल तर तिथे माझा फायदाच आहे. ओके, अगदी इथे पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही. बट याच्या खाली जर आलं तर तुम्ही बघू शकता की लॉस माझा किती होऊ शकतो. ओके, आणि हा लॉस कधी होणार, 23,000च्या आसपास, आणि इथे लॉस कधी होणार, 20,000च्या आसपास. परंतु एक गोष्ट लक्षात येते का, तुमची निफ्टी जर याच्यामध्ये राहिली ना तर तुमचा ऑब्विसली फायदा असेल. तो मग 1800 असू द्या, 2200 असू द्या, 1000 असू द्या, 1500 असू द्या किंवा 500 असू द्या, परंतु तुम्हाला फायदा नक्कीच मिळणार. ही स्ट्रॅटेजी आहे न्यूट्रल मार्केटसाठी. हां, तुम्हाला जर तुमच्या मनाने वाटत असेल काही आपण याच्यात चेंज करू शकतो तर तुम्ही काय करा, एका पेजवर ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्या. कुठल्या, या सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्या आणि तुमच्या मनानुसार तुम्हाला जर चेंज करावं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. हो, यासाठी काय गरजेचं आहे, यासाठी तुमचं फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगचं सेगमेंट ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. ते ॲक्टिवेट कसं होईल, इथे क्लिक करायचं आणि तुमचं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट करायचं अपलोड आणि सोबत KYC करायची. अशा प्रकारे ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असते. व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर चांगली एक कमेंट बॉक्समध्ये द्या. सोबतच काही अडचण असेल तर ती पण विचारू शकता आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.